जय राधा गोविंद राधा गोविंद राधे। जय राधा मदन मोहन राधा मदन मोहन राधे। जय राधा गोपीनाथ राधा गोपीनाथ राधे। जय कृष्ण बलराम कृष्ण बलराम कृष्ण बलराम जय बलराम। जय गौरनिता 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 जय गौरनिता। नित्य गौर हरि गौर हरि गौर हरि गौर हरि गौर। जय जय प्रभुपाद 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 जय प्रभुपाद। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवते उत्तम श्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। श्री कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। नीलाचल निवासाय
नीलाचल निवासाय नित्यया परमात्मने बलभद्रे सुभद्राभ्ये बलभद्रे सुभद्राभ्ये जगन्नाथाय इति नमः। नीलाचल निवासाय नित्यया परमात्मने बलभद्रे सुभद्राभ्ये श्री जगन्नाथाय इति नमः। नीलाचल निवासाय नित्यया परमात्मने बलभद्रे सुभद्राभ्ये श्री जगन्नाथाय इति नमः। भगवान जगन्नाथ स्वतः कृष्ण कलियुगामध्ये खास करून कलियुगातल्या बद्ध जीवावरती अपार करुणामय प्रदर्शित करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण कालंदी तटावरून फिरत फिरून द्वारके ठिकाणी गेले। द्वारकेवरून एका अद्भुत रूपामध्ये जगन्नाथपुरी हे जे 7 पुरीमध्ये आणि 4 धामामध्ये एक प्रमुख क्षेत्र आहे, या ठिकाणी आपली बहीण सुभद्रा व बंधू बलराम यांच्या सोबत नित्य निवास करतात। श्री जगन्नाथ स्वामी की जय, बलदेव महाराज की जय। गौरवाणी प्रचारिणी निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणी वंशाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामिने गौरविषे नमः। हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमस्तुते। तप्त काञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। श्रीकृष्ण चैतन्य प्रभु नित्यानन्द श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृन्द। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। फार फार धन्यवाद। आज अत्यंत
कलियुगातील पतित पावन भगवंताचं अतिशय अवतारे रूप जे भगवान जगन्नाथ आहेत यांची आज रथयात्रा आहे. म्हणजे आपण इथं केली, पण साक्षात जे पुरी धाम आहे या ठिकाणी देखील रथयात्रा आजच संपन्न झाली आहे. पण वास्तविक पाहता आपण सगळे इथं आलात, म्हणजे इस्कॉनच्या मंदिरामध्ये जरी आला तरी आपल्या परमपिता परमात्म्याचं एक कनेक्शन म्हणजे संबंध जोडण्याची संधी प्राप्त करण्यासाठी आपण सगळे एकत्र जमलेलो आहोत. कलियुगातल्या वेगवेगळ्या समस्या आहेत, वेगवेगळी भीती आहे. मरणाची भीती आहे, पैसे जाण्याची भीती आहे, चोरीची भीती आहे, सौंदर्याची भीती आहे, वेगवेगळी भीती आहे. ही सगळी भीती मनातून जाऊ शकते आणि पूर्णपणे आपण शांतीचा अनुभव घेऊ शकतो. पण केव्हा? जोपर्यंत ही हृदयातली लढाई मी आणि माझं, ही हृदयातली चाललेली लढाई जोपर्यंत संपत नाही आणि मी आणि माझ्या जागेवरती हे सगळं भगवंताचं, भगवंताच्या मालकीचं आणि सर्व काही परिपूर्ण व्याप्तीने भगवंताचंच आहे असं ज्यावेळेला साक्षात्कार होईल त्यावेळेला हृदयातली लढाई ही आपोआप थांबेल. आणि एकदा का हृदयातली लढाई थांबली म्हणजे प्रत्येक वेळेला या परमात्म्याचा, भगवान श्रीकृष्णाचा प्रत्येक ठिकाणी आपल्याला साक्षात्कार होऊ शकतो. परंतु जेवढं बोलायला सोपं आहे, परंतु प्रत्यक्षात उतरवणं हे फार कठीण आहे. एवढं कठीण आहे की वास्तविक पाहता सगळ्या समस्या ज्या आहेत ते आपणच निर्माण केलेल्या समस्या आहेत. परंतु भगवंत एवढे कृपाळ आहेत की भगवंत अर्चा विग्रहाच्या रूपाने, साक्षात वेगवेगळे अवतार घेऊन, ग्रंथाच्या रूपाने, सत्संगाच्या रूपाने, विशेष म्हणजे प्रसादाच्या रूपाने भगवंत येतात. पण कलियुगातल्या लोकांची प्रवृत्ती आहे खाण. रुद्रमयी भगवान की खाणं, डान्स करणं, आणि नाचणं. पण कलियुगातले लोक आहेत ते पदार्थ बघितला की खायची इच्छा करतात आणि वाजलं कुठे की नाचायला लागतात. तर ही प्रवृत्ती भगवान श्रीकृष्णाने लक्षात घेऊन भगवंत स्वतः प्रसादाच्या रूपाने, प्रसाद म्हणजे प्रभूचं साक्षात दर्शन, म्हणून जगन्नाथ जे साक्षात श्रीकृष्ण आहेत ते एवढे कृपाळू आहेत, एवढे कृपाळू आहेत की माझा प्रसाद जरी खाल्ला तरी ते म्हणतात की तुमच्या हृदयातली जी लढाई आहे मी आणि माझी, हे थोडं थोडं थांबायला सुरुवात होईल. आणि एक दिवस पूर्ण साक्षात्कार होईल की मी सर्वत्र व्याप्त आहे, मी स्वामी आहे आणि तू सेवक आहेस. तर आज आपण, आपलं परम भाग्य आहे सगळ्यांचं माझ्यासहित की या ठिकाणी भगवान जगन्नाथ त्याच्याविषयी ऐकण्याविषयी आणि बोलण्याची आपल्या दोघांनाही संधी मिळाली. मी सुद्धा तुमच्यातीलच एक आहे. मी काही तर स्टेजवरती बसलो म्हणजे फार मोठा पंडित या सगळ्या 3 गुणांना पार केलेला व्यक्ती नाहीये. फक्त आपण सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन कलियुगातील समस्या आहेत, या समस्या भगवंताच्या कथा ऐकून, गोपींनी गीत गायलेलं नाही की तव कथामृतम तप्त जीवनम कवी विगलितम न कल्मशापहम.
की कलियुगाचं कल्मश आहे, हे कल्मश भगवंताच्या विषयी केवळ ऐकल्यानं हळूहळू कमी होणार आहे. दुसरा या जगात काही उपाय नाही, काही उपाय नाही. आता आपण बघूया थोडं पुरीचं महात्म्य काय आहे. की माहिती आपल्याला की ही जे जगन्नाथपुरी धाम आहे हे 150 लाख साल पुराण आहे. याचा इतिहास एक अर्ध वर्ष नाही, किती लाख, 150 लाख वर्षाचा पुराण इतिहास की त्याच्यापेक्षा आणखी पूर्व असते. पण 150 सालापासून ते व्यासदेवांच्या स्कंद पुराणामध्ये पद्मपुराणामध्ये याचं वर्णन आहे. त्याच्याही अगोदर असू शकतं. पुरी धाम आहे हे साधारण नाही धाम. या धामाचं असं विशेष वैशिष्ट्य आहे की आपल्याला माहिती ती कथा राजा इंद्रद्युम्नेने हे मंदिर बनवलं होतं. मी आज ती कथा सांगणार नाही कारण ती सगळ्यांना कथा ज्ञात आहे. ती कसं ते मंदिर जगन्नाथ तिथे आले आणि कसं इंद्रद्युम्नेने मंदिर बांधलं ते. परंतु काही ठराविक वैशिष्ट्य आहेत की याच्यामध्ये 4 धाम आहेत प्रमुख. या 4 धामामध्ये बद्रीनाथ, केदारनाथ, बद्रीनाथ, द्वारका, रामेश्वर आणि जगन्नाथपुरी या 4 धाम म्हणतात याला. कारण या ठिकाणी बद्रीनाथ मध्ये भगवंत स्नान करतात, तपस्या करतात, स्नान भी करतात आणि तपस्या करून भगवंत खाण्यासाठी येतात. ते पुरीमध्ये येतात. जय जगन्नाथ भगवान की जय. जय जगन्नाथ, जय जगन्नाथ, जय जगन्नाथ, जय जगन्नाथ, जय जगन्नाथ, जय जगन्नाथ. आज देखील अख्ख्या पृथ्वीवरती हे जे जगन्नाथपुरी असं ठिकाण आहे की आज सुद्धा सृष्टीच्या नियमाच्या विरुद्ध, निसर्गाच्या नियमाविरुद्ध त्या ठिकाणी प्रत्यक्ष घटना घडतात. आणि आज तुम्ही ज्या कोणी जातील त्यांना प्रत्यक्ष बघायला मिळेल तिथे की आज सुद्धा त्या ठिकाणी हवा, त्या बाजूला समुद्र एका बाजूला, काही वेळेला हवा समुद्राकडून जमिनीकडे वाहते आणि काही वेळेला हवा जमिनीकडून समुद्रावरती वाहते. पण ज्या वेळेला जमिनीकडून समुद्रावरती वाहते त्यावेळेला जगन्नाथपुरीचं शिखर आहे, झेंडा आहे ना, तो हवेच्या दिशेने फडकत नाही. आज सुद्धा जसे हवा चालली असेल तुम्ही खाली तळातला उभं राहायचं, हवा इकडून येते, पण झेंड्याकडे वर जर बघितलं ना झेंडा त्या दिशेला फडकत असतो. ज्या वेळेला हवा इकडून येते त्यावेळेला झेंडा त्या बाजूला फडकत असतो. आज सुद्धा त्या ठिकाणी प्रत्यक्ष असं निसर्गाच्या नियमाच्या विरुद्ध प्रत्यक्ष दर्शन घडतं तिथं की झेंडा बरोबर विरुद्ध दिशेला फडकतो. आज सुद्धा मंदिर एवढं उंच आहे ते मंदिराची सावली तुम्हाला दिसत नाहीये. आज सुद्धा तिथं विशेष आहे की कळसावरती कुठलाही पक्षी बसत नाहीये. आज सुद्धा एवढं विशेष आहे की त्या ठिकाणी भगवान जगन्नाथ आहेत, यांना जो भोग दाखवला जातो तो एकावरती एक अशा 7 मोठे मडके असतात आणि वरच्या मटक्यातला भात आहे तो सगळ्यात अगोदर शिजला जातो. खाली त्याला वेगळा अग्नी नसतो, खालीच अग्नी असतो. आणि एवढं सगळं बघितल्यानंतर ज्यावेळेला पुजारी भगवंताला भोग ज्यावेळेला अर्पण करतो त्याला जे जल आहे ते आचमनामध्ये काही जल घेतो, तर ते जल आहे त्या जलामध्ये भगवान जगन्नाथ जिथे असतात त्या जलामध्ये जर भगवान जगन्नाथाची प्रतिमा जर नाही दिसली तर जे टनावारी अन्न बनलं जातं ते सगळं फेकून दिलं जातं. निश्चित असतं
की त्याच्यामध्ये काहीतरी दोष असतो. म्हणून दिवसातून जगन्नाथाला 6 वेळा आज देखील भोग दाखवला. आपल्या घरात 1 प्लेट खातात, पण पुरीमध्ये जगन्नाथ किती खातात? एका वेळेला टनभर भात खातात. तर पुरीचं असं वैशिष्ट्य आहे की या ठिकाणी हे जमिनीचा भाग नाहीये. या ठिकाणी वृंदावन एक क्षेत्र असं आहे की प्रलयाचा पाणी त्या धामामध्ये प्रवेश करत नाही. ते कमळासारखं आहे, कमळावरती पाण्याचे थेंब साठत नाही. त्याप्रमाणे वृंदावन सुद्धा असं सुकुडलं जातं. तसं पुरी क्षेत्र सुद्धा तसंच आहे की प्रलयाचं पाणी याच्यामध्ये घुसत नाही. परंतु आणखी एक त्या धामाचं वैशिष्ट्य आहे पुरी धामाचं की वृंदावन धामामध्ये जर भगवत धाम प्राप्त करायचं असेल तर त्या ठिकाणी तपस्या करावं लागते, भक्ती करावं लागते. परंतु पुरी धामाचं वैशिष्ट्य आहे की या ठिकाणी कावळ्यासारखा गणित जीव सुद्धा जर तिचा मृत्युमुखी पडला तर त्याला सुद्धा वैकुंठ लोकाची प्राप्ती होते. हे पुरी धामाचं वैशिष्ट्य आहे. म्हणून त्या ठिकाणी आज सुद्धा आजच्या दिवशी रथयात्रा संपन्न झाली आणि आज सगळ्या इस्कॉनने देखील संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी रथयात्रा संपन्न केली. आपलं परम भाग्य आहे की सेम दिवशी आज आपल्याला रथ ओढायला मिळाला. स्कंद पुराणामध्ये असं म्हटलेलं आहे की जो कोणी जगन्नाथाचं प्रत्यक्ष दर्शन घेतो, रथ ओढतो, रथासोबत चालतो, या सगळ्या लोकांना त्याची जर अतूट श्रद्धा असेल तर त्यांना परत जन्म घ्यावा लागत नाही. एवढा ह्या पुरी धामाचं वैशिष्ट्य आहे. मी काही थोडे पिपीटे आहेत यानुसार की आपण बघू शकतो की जगन्नाथाची रथयात्रा आहे त्याच्यामधलं 2 प्रमुख कारण आहेत. एक प्रथम बाहेर कारण म्हणजे जगन्नाथाला माहिती की आपल्याला त्या ठिकाणी पंडे लोक की जे कोणी गोऱ्या चमडीचे म्हणजे फॉरेनर लोक आहेत त्यांना आतमध्ये प्रवेश नसतो. तिथं विचारतात पंडे लोक तुमचं गोत्र काय, तर त्यांना गोत्र समजत नाही. त्याला ते ओळखतात की हे फॉरेनर लोक आहेत. इव्हन भारतामधले काश्मीरी लोक सुद्धा आहे ना परदेशी दिसतात ते, परंतु ते गोत्र सांगितलं की बरोबर ओळखतात की हे भारतीय म्हणून. पण अशा परदेश मग भारत एक देश आहे आणि जग असे 235 देश आहेत. या 235 देशातल्या लोकांना जे जगन्नाथ साक्षात कृष्ण आहे त्यांचं दर्शन करायला मिळत नाहीये. मग जगन्नाथ आहेत हे एकट्या भारताचे नात नाहीत, सगळ्या जगाचे नात आहेत. श्री प्रभुपादांना एकदा एका पुस्तकाचं लॉन्च करण्यासाठी आमंत्रण दिलं होतं पुरी पंड्याने. त्यावेळेला ते आमंत्रण केलं आणि 2 शब्द बोलायला परवानगी दिली. त्यावेळेला प्रभुपादांनी पहिलंच वाक्य बोललं, जगन्नाथ हे केवळ पुरी नाथ नाही, ते जगाचे नाथ आहे. संपूर्ण जग त्यांचं दर्शन घेऊ शकतो. म्हणून जगन्नाथ हे जे कृष्णाचंच अति 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 करुणामय रूप म्हणजे जगन्नाथ आहे. तसं गौरांग महाप्रभू सुद्धा आहे. सेई गौर सेई कृष्ण सेई जगन्नाथ. चैतन्य महाप्रभू कृष्ण आणि जगन्नाथ एकच व्यक्ती आहे. म्हणून जसा एकामध्ये आजारी व्यक्ती जर जास्त पडला तर त्याला डॉक्टर दवाखान्यात जाता येत नाही. स्वतः डॉक्टर त्या आजाराला भेटायला येतात, सगळं स्टेथोस्कोप घेऊन सगळं. तसं जगन्नाथ हे जगाचे नाथ आहे. सगळ्या जगावरती प्रेम आहे यांचं. एक सगळ्या जगावरती प्रेम करणारे हे प्रेम तत्व आहे. हे प्रेम तत्व त्यांच्या जीवांना स्वतःच दर्शन देऊन आपलं प्रेमाचं आदान प्रदान करण्याची त्यांची इच्छा असल्यामुळं ते स्वतः लोकांचं दर्शन घेण्यासाठी रथावरती बसतात. हे बाह्य कारण आहे.
परंतु अंतरंग कारण क्या है कि चैतन्य महाप्रभु के अनुसार श्री कृष्ण ने व्रज की गोपियों के प्रेम के साथ आदान प्रदान करने हेतु, उनके भाव का स्वीकार करने हेतु रथ यात्रा में भाग लेते हैं। कि जगन्नाथ मंदिर हे म्हणजे द्वारकाचं प्रतीक आहे आणि त्या ठिकाणी रथ ओढत नेला जातो ते गुंडीचा मंदिर म्हणजे वृंदावनाचं प्रतीक आहे। म्हणजे ज्या वेळेला कृष्ण हे जवळजवळ 11.5 वर्ष वृंदावनमध्ये राहिले आणि तिथून पुढचे 16 वर्ष मथुरेमध्ये राहिले, नंतरचे 5-2.5 वर्ष, त्याच्यानंतर मग बाकीची सगळे वर्ष द्वारकेमध्ये राहिले। म्हणून भगवाननी वृंदावनामध्ये ज्या लीला केल्या, खास करून गाई सोबत, गोपा सोबत, गोपी सोबत, यशोदामय्या नंदबाबा सोबत, त्यांचं ब्रजवासियांचं प्रेम एवढं मोठं होतं, एवढं शुद्ध प्रेम, सात्विक प्रेम होतं। हे शुद्ध सात्विक प्रेम आहे हे भगवान कधीच विसरले नाही। द्वारकेमध्ये असताना सुद्धा श्रीकृष्ण आपल्या सोबत राण्यासोबत राहायचे, परंतु रात्रीच्या अचानक वेळेला राधे राधे गोपी गोपी असं म्हणायचे। त्याला राण्यांना प्रश्न पडला की आम्ही या ठिकाणी 56 प्रकारचा शृंगार, 56 प्रकारचे गोडवड स्वीट पदार्थ, हे सगळे रत्नमाणिकेने बनवलेले महाल, त्यांच्या सुखसोयीसाठी चामर मोरपिंक सगळं एवढा वाढवे संपत्ती सगळं असताना या व्यक्तीचं मन कुठेतरी अजून दुसरीकडे लागलेलं आहे। म्हणून ती स्वामी एवढी सेवा करतो आम्ही, तर तुम्ही हे राधा गोपी गाई हे सगळं नाव घेत असता, तुम्ही हे सगळं काय आहे? कृष्ण म्हणतात की प्लीज कृपया मला त्याची आठवण करून देऊ नका, कारण ब्रजवासियांचं माझ्यावरती एवढं प्रेम आहे की त्या प्रेमाने मी किती जरी कुठे जरी ऐश्वर्य भोगात राहत असलो तरी त्यांची आठवण करून मी वितळायला लागतो, माझं हृदय वितळायला लागतं, मी त्या दिशेने माझं मन धावायला लागतं। पण ज्या वेळेला या गोपी ज्या वेळेला त्या ठिकाणी वृंदावन विरहामध्ये असतात, श्रीकृष्ण उद्धवाला पाठवतात आणि उद्धव ज्या वेळेला गोपींना म्हणतात की तुम्हाला जर एवढा विरह होतोय तर तुम्ही म्हणता की मथुरा द्वारका काय लांब आहे का, तुम्ही सकाळी जा, भगवंताचं दर्शन करून परत या। पण गोपी म्हणतात की आम्ही सकाळी जाऊन संध्याकाळी परत येऊ शकतो, परंतु आम्ही का जात नाही, कारण जाताना श्रीकृष्णाने आम्हाला वचन दिलेलं आहे की मी स्वतः परत येणार आहे, तुम्ही येऊ नका। म्हणून जोपर्यंत श्रीकृष्ण येत नाही तोपर्यंत आम्ही रडून रडून आमचा प्राण त्यागू, परंतु आम्ही मथुरेला द्वारकेला जाणार नाही। आम्हाला एक वेळ नरकवास झाला तरी चालेल। हे जे गोपींचं प्रेम आहे, या गोपींच्या प्रेमाची तिथली जी हृदयातली जी शक्ती आहे, हे जे प्रेम शुद्ध प्रेम आहे, हे भगवंताला सगळ्या जगाला दाखवायचंय। सगळ्या जगाने या प्रेमाची थोडी जरी एक ग्लिम्स, थोडी जरी चाहूल लागली तरी या जन्मात त्यांचा बेडा पार होऊ शकतो। म्हणून गोपींचं जे प्रेम आहे भगवंतावरती, हे प्रेम कुठल्या दर्जाचं आहे हे दाखवण्यासाठी भगवान श्रीकृष्ण जगन्नाथाच्या रूपाने रथामध्ये बसतात आणि सगळे भक्त ओढतात। म्हणजेच काय की त्यांना वृंदावनाला म्हणजे आपल्या अगोदर हृदयात घेतात, हृदयामध्ये त्यांना आपल्या जागा देऊन जे नित्य लीला स्थळी आहे भगवंताची, ते मुंडीच्या मंदिर वृंदावनचं प्रतीक आहे, त्या ठिकाणी घेऊन जातात। तो भाव संपन्न करण्यासाठी 150 लाख वर्षापासून भगवंत लीला करतात। आणि श्रील प्रभुपादांनी हे जे राधा कृष्णाचं शुद्ध प्रेम आहे
हे प्रेम सगळ्या जगाला द्यायचे, कारण श्रीकृष्ण हे जगाचे नाथ आहेत. पण श्री प्रभुपादांनी जगन्नाथ आहेत ते सगळ्या जगाच्या पृथ्वीवरती सगळ्या देशात नेले. आज सुद्धा जगन्नाथाची रथयात्रा सगळ्या देशात चालते. पहिली रथयात्रा मला वाटते सॅन फ्रान्सिस्को मध्ये झाली, त्याच्यानंतर न्यूयॉर्क मध्ये झाली, त्याच्यानंतर मग सगळ्या आज मितीला सगळ्या जगात होते. मी नंतर तुम्हाला व्हिडिओ दाखविले की आपल्यापेक्षा जे वेस्टर्न लोक आहेत हे श्रीकृष्णाला जगन्नाथाला किती ते उत्साह प्रेमीने सेवा करतात हे बघायला मिळेल. जगन्नाथाचं प्राकट्याचं प्रमुख कारण आहे की मी आता सांगितलं ना की ज्याप्रमाणे श्रीकृष्ण असे विरामध्ये जातात कधी कधी, त्यावेळेला ह्या ज्या द्वारकेच्या राण्या आहेत त्यांना प्रश्न पडतो की आमच्या स्वामीला संतुष्ट कसं करायचं. त्यावेळेला वृंदावनामध्ये राहणारी आणि द्वारकेमध्ये राहणारी अशा दोन्ही ठिकाणी राहणारी एकच व्यक्ती होती, ती म्हणजे बलरामांची आई रोहिणी. रोहिणी मातेला विचारतात की तुम्हाला हे सगळं माहिती आहे की वृंदावनामध्ये श्रीकृष्णांनी बासरी वाजवली, नंदबाबाच्या पादुका डोक्यावर घेतल्या, गोपीसाठी रास नृत्य केलं, गायीसाठी डोळ्यातून अश्रू आले त्यांच्या, या सगळ्या लीला तुम्ही डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिलेल्या आहेत. आम्ही त्याच्यापासून वंचित आहोत. आम्ही आमच्या स्वामीचं रूप सुंदर ऐश्वर्याचं रूप बघतोय, परंतु ते एवढे सुंदर दिसतात या रूपामध्ये, परंतु याच्याही पेक्षा त्यांचं बाल रूप आहे ते निश्चितच आणखी सुंदर असणार आहे की नाही. ज्यावेळेला बालक असतो ते अतिशय सुंदर असतो, त्याच्यानंतर थोडा जसं वय वाढल तसं 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 थोडं सौंदर्य कमी होत जातं. मग भगवंताच्या बाल लीला बघण्याची इच्छा खास करून रुक्मिणीची, गोपींची झाली, या राण्यांची झाली. आणि त्यांनी रोहिणी माताला प्रश्न विचारला की तुम्ही या सगळ्या लीला सांगा. रोहिणी माता म्हणते की मला एक वाटतंय, कारण जर ह्या श्रीकृष्णाने जर ऐकल्या, बलरामाने जर ऐकल्या तर ते तुमच्याजवळ थांबणार नाही कदाचित, कारण तुम्हाला सोडून ती निघून जाऊ शकतात. कारण ब्रजवासियांचं एवढं प्रेम आहे, श्रीकृष्णाने बासरी वाजवली की गायी, लाखो गायी आपल्या तोंडातला घास तसा ना तसा थांबवतात आणि श्रीकृष्णाकडे बघतात. कृष्णा मुरली का बंद केली, कृष्णा वाजव ना मुरली. पक्षी ज्यावेळेला ती बासरीचा धून ऐकतात त्याला डोळे मिटून ती धून ऐकतात. यमुना नदी सुद्धा बासरीचा सूर ऐकल्यानंतर उलटी व्हायला लागते. आणि ज्यावेळेला श्रीकृष्णाच्या बासरीचा हा पंचम सूर ज्यावेळेला गोपी ऐकतात ना, गोपी कुणी आपल्या मुलाला पाजत असतात, कुणी भाकरी टाकत असतात, कुणी धार काढत असतात, ती सगळी कामं तशी ना तशी ठेवून पटकन श्रीकृष्णाला भेटण्यासाठी शृंगार करायला बघतात. पण शृंगार सुद्धा तो गजरा घालताना कुठं घालतात किंवा आपल्या चोळीची बटन कधी वरचं खाली खालचीवर होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये ते तिथं थांबू शकत नाहीत. बासरीच्या धूनवरती त्या श्रीकृष्णाला घालायला निघतात. ज्यावेळेला श्रीकृष्णाची बासरी वृंदावनातले जे दगड ऐकतात तर ते दगड सुद्धा वितळायला लागतात. असा कोण आहे जगात की बासरीचा नाद हा कोणाला कर्कश वाटतोय. महापातकी असे लाखो मर्डर जरी करणारा व्यक्ती असेल ना, त्याने सुद्धा जरी बासरीचा आवाज जर ऐकला ना तर निश्चित आहे की त्याचं सुद्धा हृदय थोडं विरुद्ध दिशेने चालायला लागेल. अशा त्या श्रीकृष्णाची बासरी आहे. म्हणते की राणी हो, तुमचं भाग्य नाहीये, पण हे जर मी सांगायला लागले सगळं आणि श्रीकृष्णाने ते प्रत्यक्ष ऐकलं तर श्रीकृष्ण इथं थांबणार नाही. म्हणून मी तुम्हाला सांगते की आपल्याला एका बंद खोलीत गेलं पाहिजे आणि श्रीकृष्णांना तिथं जरी तेवढ्या परिसरात सुद्धा आलं नाही पाहिजे. म्हणून आपण काय आयडिया करायची की बहीण सुभद्रा होती त्यामध्ये बसली ना, तिला सांगितलं जातं की तू दरवाजाच्या बाहेर उभी राहा.
कदाचित जर श्रीकृष्ण बलराम जर आले इथे तर त्यांना म्हणायचं की तुम्हाला तिकडे काम आहे, तुमची सेवा तिकडे आहे, तिथं काय तुम्ही फिरकू नका. त्याला रोहिणी माताने सांगायला सुरुवात केली. बंद खोली होती आणि स्वतः रोहिणी माता सांगत सांगत आपल्या बलरामांच्या कानाची लीला सांगत तिच्या डोळ्यातून अश्रू येऊन सगळ्या राणे देखील रडायला लागल्या. छोटे कृष्ण किती सुंदर होते. एवढे छोटे कृष्ण की नंदबाबा तालुक्याच्या गावाला जायला निघायचे म्हणजे बाबा तुमची काय सेवा करू मी. आणि त्या बाबांच्या नंदबाबांच्या चपला श्रीकृष्ण स्वतःच्या हाताने साफ करायचे आणि डोक्यावर ठेवायचे. म्हणजे बाबा ही चप्पल घाल. लेकी आहे कुठे अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक आणि कुठे एक साधारण जीव नंद बाबा. भगवंताला प्रेमाचं आदान प्रदान करण्याची किती मोठी इच्छा आहे, किती भगवंताचा हा प्रयत्न आहे की सगळ्या जीवांनी माझ्यावरती प्रेम करावं आणि मी त्यांच्यावरती प्रेम करावं. पण या भगवंताच्या या प्रेमाला कोणी दादच देत नाही. तुम्ही आम्ही ही दाद देत नसल्यामुळे ह्या समस्या आपल्या हातानेच आपण निर्माण करतो. रोहिणी माता सगळ्या राण्यात रडायला लागतात. श्रीकृष्णाच्या लीला ऐकून वेगवेगळ्या लीला सांगत होती. मग्न झाले असते सगळे. एक दिव्य वातावरण त्या खोलीमध्ये झालेलं असतं. तेवढ्यात कृष्ण बलराम त्या ठिकाणी येतात. विचारतात की सुभद्रा तू अशी असे हात बांधून कुणाला तरी राखण बसले तू उभी राहिली काय भानगड आहे. काय नाही तुम्हाला तिकडे बोलावलंय तुम्ही तिकडे जा, तुमची सेवा तिकडे. नाही तू इथं अशी उभी राहिलीस म्हणजे काहीतरी आत आहे. म्हणजे काय नाही तुम्हाला सांगतोय. म्हणजे तुम्ही इथं थांबू नका. इतका वस्तू तुला काय समजत नाही आम्हाला ऐकू दे काय. मी सुभद्रेला जबरदस्ती थांबवून कृष्ण बलराम त्या ठिकाणी कान लावतात. जसे ते कान लावतात भगवंत आपल्या गाई सोबत नंदबाबा सोबत या सोबत सगळ्या लीला केलेल्या त्या ऐकतात. ऐकता ऐकतात भगवंताच्या डोळ्यातून गळगळ अश्रू व्हायला लागतात. ते जे अष्ट सात्विक विकार होतात ते प्रेम तत्व शुद्ध प्रेम तत्व ज्याला हृदयातून बाहेर पडतं त्याला भगवंताचे हात शरीराच्या आतमध्ये जातात, पाय आतमध्ये जातात, डोळे रडून रडून असे मोठे होतात. भगवंत कुंचन पाहतात. हे दृश्य सुभद्रा पाहिलं. दादा दादा तुम्हाला काय झालं असतं. ते प्रेम सुभद्रा माईला सुद्धा होतं आणि ते भगवंत तिचं सुद्धा तीच अवस्था होती. हे ज्यावेळेला तिघांचं रूप त्या ठिकाणी असं होतं तेवढ्यात नारद मुनी त्या ठिकाणी प्रकट होतात. लेकिन जय जगन्नाथ जय जगन्नाथ जय जगन्नाथ जय जगन्नाथ. लेकिन वाह भगवंताचं प्रेम त्या प्रेमाची तुलना कुठेच नाहीये. लेकिन मी पाहिलं तुमचं या कलियुगातल्या जीवावरती असणारं प्रेम जे आहे ना ते प्रेम मी आज पाहिलं. लेकिन हेच तुमचं ते रूप आहे. हे रूप मी आज प्रत्यक्ष पाहिलं. आणि मग जगन्नाथ म्हणतात की नारदा तू जे हे पाहिलं ना हेच रूप मी भविष्यामध्ये कलियुगामध्ये सर्वांना दाखवणार आहे आणि याच रूपामध्ये मी सगळ्यांचा रूपाद्वारे मी सर्वांचा उद्धार करणार आहे. नारदांनी मी अट घातली होती की भगवंता याच रूपाने तुम्ही कलियुगातल्या लोकांचा उद्धार करा. का? कारण कलियुगातले लोक आहेत हे काहीतरी विस्मयकारक, काहीतरी आश्चर्यकारक, काहीतरी अद्भुत असं जर रूप पाहिलं ना तर अशा रूपावरती विश्वास ठेवतील. तसं सुंदर साकड रूप जे सादर गोदर रूप आहे ना कदाचित सत्वगुणी लोक याच्यावरती विश्वास ठेवतील, तमगुणी लोक याच्यावरती विश्वास ठेवणार नाहीत. परंतु भगवंता तुमचं जे हे जे रूप आहेत मोठे मोठे डोळे हात नाहीत पाय नाहीत हे जे अगदी पातक्यातला पातकी व्यक्ती सुद्धा अभद्र अशुद्ध तमोगुणी व्यक्ती सुद्धा या रूपावरती विश्वास ठेवेल आणि मान्य करेल या जगात भगवंताचं अस्तित्व निश्चित आहे. तथास्तु नारदा तुझी इच्छा मी अगदी पूर्ण होणार आहे कारण ती माझ्याच हृदयातली वास्तविक इच्छा आहे. आणि आपल्याला भविष्यात माहिती आहे
की भगवान जगन्नाथ राजा इंद्रदूतच्या द्वारे हे प्रकट झाले. ही सगळी कहाणी तुम्ही बऱ्याच वेळा ऐकली असेल, ती मी एक कहाणी नाही सांगणार, कारण खास भगवंतांनी ज्या आपल्या भक्तासोबत लीला केल्या ते या तिन्ही कॅटेगरीमध्ये केलेल्या आहेत. गर्वगंजन लीला, पतित पावन लीला आणि भक्त मनोरंजन लीला. आज तिन्ही कॅटेगरीमध्ये आपण थोड्या लीला बघू. त्याच्या अगोदर वेळ आहे थोडासा, आज थोडासा एक 15-20 मिनिट थोडासा उशीर करू, चालेल ना रोजी? थोड्यासा एक सवय आहेत, पटकन बघूया आपण की हे पुरीची नाव एवढे आहेत. फटाफट वाचा तुम्ही. गर्वगंजन लीला, पतित पावन लीला, भक्त मनोरंजन लीला. भक्त मनोरंजन लीला तर गर्वगंजन लीलेमध्ये ती जगन्नाथ आहेत, ती कोण जर त्यांच्या समोर कोणी गर्व केला, अहंकार केला तर त्याचा गर्व अहंकार नष्ट करतात, त्याची पावडर करतात. खास करून स्कंद पुराणामध्ये आवर्जून आलेली कथा आहे की एकदा इंडियामधील हैदराबाद प्रदेशामधील एक व्यक्ती, फार श्रीमंत व्यक्ती, ज्याला जगन्नाथपुरीला आला होता, त्यावेळेला त्यांनी 10,000 रुपये दिले. त्यावेळेला म्हणजे 10,000 रुपये म्हणजे आज त्यावेळेला आजची 100 कोटी असतील ते कदाचित. 100 कोटी रुपयात म्हटले की तुम्ही एकाच वेळेला पंड्याला सांगितलं की एकाच वेळेत या 100 कोटी रुपयाचा भोग दाखवायचा. म्हणजे 100 कोटी रुपये जर अख्खे वर्षभर, वर्ष काय 5-10 वर्ष पूर्ण, पण एकाच वेळेला 100 कोटी रुपये खर्च करायचे असा भोग दाखवायचा. त्या माणसाला वाटलं की हे जवळजवळ इम्पॉसिबल आहे, पण पुजारा नाही वाटलं की इम्पॉसिबल आहे. पण ते म्हणाले की हे कसं शक्य आहे की एकाच वेळेत 100 कोटी म्हणजे आणून आणायच तरी काय असेल, जेवढं आणलं तेवढं तर जागा तरी पाहिजे तेवढी. त्यावेळेला ते पंड्या पुजारी हातबल झाले रात्रीचे. सुचवलं त्यांना काय की एवढे पैसे परत करायचे त्यांना, तर ते बरोबर नाही. जगन्नाथ साक्षात स्वप्नात आले त्यांच्या आणि म्हणाले की त्याला सांगा ते पैसे घ्या, म्हणजे की एकाच वेळेत तू भोग दाखवू शकतो. म्हणजे काय करायचं म्हणजे की फक्त काय नाही, भोग नाही की एक पान फक्त मला द्यायचं, खाऊचं पान. तर त्याच्यामध्ये काय पदार्थ घालायचा, हत्तीच्या मस्तकातील जो एक मणी आहे तो मणी त्या ठिकाणी चुना म्हणून त्याच्यामध्ये अर्पण करायचा. आता असा जो मणी आहे तो मणी काही सगळ्या हत्तीमध्ये नसतो, काही ठराविक हत्तीमध्ये असतो की त्या हत्तीने ब्रह्मचारीचं पालन केलेलं आहे. तर असा मणी शोधण्यासाठी किती हत्ती मारावं लागतील, तेवढे हत्ती शोधायला, तेवढे हत्ती मारायला लागतील. त्यावेळेला त्याला सांगितलं की असं असं तू आणून दे. त्यावेळेला त्याला प्रश्न पडला की बापरे, एवढे हत्ती मारावं लागतील की ते 100 कोटी अजिबात पुरणारच नाही. त्यावेळेला तो शरण गेला, त्याचा अहंकार नष्ट झाला आणि जगन्नाथाला प्रार्थना केली की जगन्नाथा, वास्तविकपणे तुम्ही सगळ्या जगाला फसवू शकता, पण वास्तविक पाहता तुम्ही असे व्यक्तिमत्व आहेत की तुम्हाला कोणीच फसवू शकत नाही. आजपर्यंत वास्तविक पाहता तुम्ही कोणी फसवलं नाही, कोणाला फसवलं नाही, भविष्यात फसवणार बी नाहीये. पण जर तुम्हाला कोणी आव्हान केलं तर तुम्ही मात्र सगळ्यांना फसवू शकता. अशा प्रकारे त्यांची अहंकाराची पावडर झाली
आणि ते पूर्ण जगन्नाथाचे भक्त झाले. त्याच्यानंतर पतित पावन लीलामध्ये खास करून अशा अनेक लीला आहेत. अख्खा पुस्तक त्या देवाला रात्र संपत झालं एवढ्या लीला आहेत पतित पावन लीला. खास करून मी एक शॉर्टमध्ये 1-2 लीला घेतो. आपल्याला माहित आहे की एक साल्वेग नावाचा एक भक्त होता. तो मुस्लिम याच्या जन्म घेतला त्याने. पण कसा, त्याला फार पूर्वी ज्याला दिल्लीचा जो बादशाह आहे, हा बादशाह मुस्लिम सरकार होतं त्यावेळेला, तो इकडे तिकडे आक्रमण करून ती सगळी प्रजासत्ता लुटायचा. पण एवढंच नाही तर पण त्याला प्रजासत्ता लुटत असताना जर काही स्त्रिया, तरुण स्त्रिया जर आढळल्या त्यांना, तर त्याचे काही सरदार त्या स्त्रियांना उचलून घेऊन जायचे. आणि असाच एकदा दिल्लीच्या बादशाहाची स्वारी जगन्नाथपुरी मंदिरामध्ये झाली. आणि मंदिरामध्ये सगळ्या बाकीच्या प्रजेला त्यांनी जिंकलं, मंदिरावरती अटॅक केला. पण मंदिरावरती अटॅक केला त्यावेळेला मंदिराच्या यातून भुंगे सुटले. ते सगळे सैनिकांना चावायला लागले, म्हणून सगळे सैनिक पळाले. पण आता म्हणलं की जाता जाता आता ह्या मुली येतात इथं, याच्यावरती आंघोळ करतायत त्या सरोवरामध्ये. त्याच्यातली जी काही मुलगी हाताला लागेल ती उचलायची, गाडी टाकायची, गाड्या सोडायची. पण सगळ्या मुली पळाल्या. एक मुलगी हाताला लागली, तिला उचलून घेऊन गेलं तो सरदार. त्या सरदाराचं नाव होतं लालबेग. ती ब्राह्मणाची मुलगी, तो घेऊन गेला. भविष्यामध्ये त्याच मुलीला संतान झालं. त्याचं त्याच्या वडिलांनी नाव ठेवलं होतं सालबेग. आता सालबेग हा सुद्धा बाप मरून गेल्यानंतर हा सुद्धा त्याच्या वडिलाप्रमाणेच थोडा हुकुमशाही अशा पद्धतीचा होता. ज्यावेळेला म्हणलं की कसलं आहे जगन्नाथपुरीचं मंदिर, तिथं आजपर्यंत आमच्या अनेक सैनिकांना पराभूत व्हावं लागलेलं आहे. असं कारण का नाही, मी ते आव्हान स्वीकारतो. त्याने आव्हान स्वीकारलं, मंदिरावरती हल्ला केला. परंतु त्या ठिकाणी सगळे सैनिक नेहमीप्रमाणे भुंगे चावले, पळून गेले. परंतु त्या ठिकाणी एक सैनिक त्या मंदिरातला सिक्युरिटी बाहेर आला आणि त्याची लढाई सालबेगशी प्रत्यक्ष झाली. सालबेगच्या बंदुकीतील त्या गोळ्या संपल्या. त्यावेळेला लढाई ती संगीन असते ना, पुढं ती संगीनी लढाई सुरुवात झाली. त्या संगीनचं एक वैशिष्ट्य असतं की त्याने जर थोडीशी जखम जर झाली तर ती जखम बरी होत नसते. पोलीस डिपार्टमेंट याच्यामध्ये जे कोणी माहीत असतील ना, त्यांना माहिती आहे संगीन कशी असते. जर ती गोळी संपली ना तर ते बाहेर काढत असते. आणि मग अशा लढाईत सालबेगला जखम झाली. सालबेग जखम झाल्यामुळे तिथून तो कसा बसा दिल्लीपर्यंत पोहोचला तो. परंतु 6 महिने झाले तरी जखम बरी होत नव्हती. नाना प्रकारची औषधं केली परंतु जखम बरी होत नव्हती. शेवटी आईला विचारलं की आईने पूर्ण हतबल झालो की काहीतरी करायला पाहिजे, नाहीतर मी आता ही जखम चिघळ जाणार, माझा मृत्यू लवकर ओढवणार. त्यावेळेला आई सगळी उपाय आई सुद्धा सांगून थकली होती. परंतु आईच्या सुद्धा नंतर एक लक्षात आलं की आता शेवटचा उपाय आहे, म्हणजे जगन्नाथ आहेत ते सगळ्या जगाचे नाथ आहेत आणि मी ब्राह्मण मुलगी आहे. मी जगन्नाथाची लहानपणापासून भक्त आहे. त्याला ती सांगायला लागते आपली स्टोरी. त्याला तो म्हणतो की मला हे लहानपणी का नाही सांगितलं. म्हणजे कशी सांगणार, जर तुला त्यावेळेला जर सांगितलं असतं तू मला सुद्धा मारलास असतं. आज तू एवढ्या अवस्थेत आहेस म्हणून तू ऐकू शकतोयस. पण माझा विश्वास आहे की जगन्नाथाला जर कोणी शरणागत गेलं, आपलं दुःख त्याच्याबरोबर मांडलं, तर जगन्नाथ हे प्रेम तत्व आहे. आपलं प्रेम त्या व्यक्तीला देणार. जर आस्थेनं आदरानं त्याच्याकडे मागितलं तर सगळं दुःख नष्ट करण्याची त्यांच्याकडे ताकद आहे. पण माझा पूर्ण विश्वास आहे की जगन्नाथ आहे, तू त्यांच्याकडे जा आणि त्यांना हे माग की तुझी जखम निश्चित बरी होईल. आणि आईच्या विश्वासामुळे सालबेग पुरीमध्ये आला आणि म्हणाला मला दर्शन घ्यायचंय जगन्नाथाचं. गोत्र विचारलं, म्हणजे हे तर मुस्लिम आहे. म्हणजे इथंच नाही
पण पुरीच्या वेशीवरती सुद्धा बाहेर काढलं त्याला फार दुःख झालं. पुन्हा घरी गेला, आईकडे झालं की मला त्या वेशीवर सुद्धा येऊ देत नाहीत ते. त्याला आईने उपाय सांगितलं, हे बघ म्हणले 11 दिवस प्रार्थना कर, 12 दिवस प्रार्थना कर, 12 दिवस अगदी मनापासून प्रार्थना कर. भला जगन्नाथाने तुला नाही दर्शन दिलं, पण मी तुला सांगते की जगन्नाथाला जर प्रार्थना केली तर निश्चित आहे की काहीतरी उपाय तुला मिळेल. 11 दिवस प्रार्थना करत होता, सकाळी उठून बघत होता, जखम तशी ना तशीच होती. म्हणजे की मम्मा 11 दिवस झाले जखम बरी होत नाही, तू सांगतेस ती सगळं खोटं आहे. कोण जगन्नाथ आहे ते? जगन्नाथ वगैरे कोणी नाहीये. आजपर्यंत एवढे उपाय केले त्यांनी बरं होत नाही, तर या उपायाने कसं बरं व्हायचं? त्याला म्हणते की बाळा माझी एक विनंती आहे, अजून एक दिवस, फक्त 11 दिवस झाले, एक दिवस राहिलाय, एका दिवसासाठी तू सोडू नकोस हे सगळं. तू तन्मयतेने प्रार्थना केलीस 11 दिवस ना, आता एकच दिवस राहिलाय, एक दिवस थोड्यासाठी सोडू नकोस तू. आपलं व्यक्तिगत जीवनात सुद्धा असंच होतं की आपल्याला कोणी सांगितलं असतं की असं एवढे दिवस करा, पण आपल्याला रिझल्ट मिळत नाही की आपण म्हणतो की हे सगळं खोटं आहे सगळं. पण भगवंताचा स्वभाव आहे परीक्षक. त्याच्या परीक्षेमध्ये उतरायला लागतं, परीक्षेमध्ये पास व्हावं लागतं. पण आईच्या प्रेमामुळे त्यांनी ते 12व्या दिवशी प्रार्थना केली. 12व्या दिवशी रात्रीमध्ये एक व्यक्ती स्वप्नामध्ये आला आणि स्वप्नामध्ये त्यांनी औषध आणले होते की अरे म्हणले सालबे, अरे एवढ्या दिवस जखम घेतली, मी तुमच्या गावाच्या इकडं तर राहतोय पलीकडच्या गल्लीमध्ये, सगळी दुनिया फिरल्यावर माझ्याकडे कधी आला नाहीस, म्हणजे हे औषध लाव बरं होऊन जाईल. ते स्वप्न होतं. परंतु सकाळी ज्यावेळेला सालबेग ज्यावेळेला जागा होतो त्यावेळेला जखम पूर्णपणे बरी झालेली होती. हा एक विशेष चमत्कार होता. आणि त्यावेळेला सालबेगनी जगन्नाथावरती पूर्ण विश्वास ठेवला, म्हणून की जगन्नाथ हे वास्तविकपणे जगाचे नाथ आहेत. कृष्ण हे भगवंताचं मूळ नाव आहे. बरे अल्लाह, जिचं आणखी काय तर अनेक नाव असतील, परंतु जग में सुंदर है दो नाम, चाहे कृष्ण कहो या राम. भगवंताचं जे मूळ नाव आहे, जे शाश्वत नाव आहे, सनातन नाव आहे, या तत्वावरती त्या मुस्लिम व्यक्तीचा बी पूर्ण विश्वास बसला. आणि तो तिथून मला की आजपासून मी माझं जीवन सरेंडर करणार. मला जर त्या पंडित लोकांनी आज जर प्रवेश नाही दिला तर मी तिथं माझा प्रार्थना करून मी माझा देह सोडणार. एवढा जर मला साक्षात्कार देत असतील तर मी माझं जीवन इथून पुढचं जगन्नाथासाठी. तिथं परत आला, तिथं त्याला परत दर्शन नाही दिलं. पंड्यांनी सांगितलं की तुला जर एवढा साक्षात्कार झालाय तर वृंदावन असं क्षेत्र आहे की त्या ठिकाणी कृष्ण तुला यमुनेच्या काठी, कुठे गोवर्धन पर्वताच्या तिथे कुठेही दर्शन देतील, तुझी श्रद्धा असेल तर. सालबेग वृंदावनामध्ये गेला, 6 महिने राहिला. 6 महिन्यानंतर एका ठिकाणी राधा गोपीनाथ मंदिर आहे, त्या ठिकाणी दर्शनाचा आला. त्या ठिकाणी पुजाऱ्याने त्याला दाद देऊन दिलं नाही, म्हणजे की मला प्लीज कृपा करून मला दर्शन घेऊ द्या. म्हणजे की तुला जर दर्शन एवढी उत्कंठ आहे ना, तिथे एक छिद्र आहे, त्या छिद्रातून बघ. आणि त्या छिद्रातून त्याने पाहिलं तर सालबेगला साक्षात गोलोकचे दर्शन दिले. ही अद्वैत, अच्युत, अनादि, अनंत असे परमेश्वर आहेत. बासरी वाजवत आहेत, ते भगवंताचं मूळ सगुण साकार रूप आहे. एका मुस्लिम व्यक्तीला भगवंताने ते दर्शन दिले. सालबेग इथं अश्रू ढाळत त्या ठिकाणी दरवाज्यावरती येऊन सालबेगच्या हृदयामध्ये असं स्तुती स्फुरायला लागली. आणि सुंदर सुंदर कविता लिहिला सालबेगने. एवढी सुंदर रचना केली. आज देखील रचना प्रसिद्ध आहे. आज राधा मंदिर वृंदावनमध्ये आहे, तिथं सुद्धा गायले जाते. आणि त्यानंतर सुंदर कविता लिहून ते जे दृश्य आहे, ते दर्शन आहे. सालबेगनी वृंदावनामध्ये बरेच दिवस वास केला. आणि बरोबर रथयात्रेचा दिवस आला की जगन्नाथ पंडित ते मला आत येऊ देत नाहीत, आज माझे कृष्ण आज रथावरती येणार आहेत, आज मला दर्शन प्रत्यक्ष देणार आहेत.
मग मी आता पुरीला निघतो. आणि पाऊल वाटेने पाऊल प्रवास करत 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 ज्यावेळेला रथयात्रा गुंडीच्या मंदिरामध्ये पोहोचली होती, रिटर्न यात्रेमध्ये ठराविक ठिकाणी रथयात्रा आली आणि जगन्नाथाचा रथ जागचे हालायला तयार नाही. आणि सालबे कुठे आले होते? जवळ काही अंतरावरती आले होते. त्यावेळेला हत्ती लावले, घोडे लावले, मोठमोठे पैलवान लावले, मशी लावल्या, परंतु रथ जो चालतो ती माणसाने ओढून चालत नाही. भगवंताच्या इच्छेने भगवान चालतात आणि भगवंताच्या इच्छेने भगवान सगळ्या काही गोष्टी करतात. वास्तविकपणे भगवान ते पूर्णपणे व्यापून आहेत, परंतु आपण स्वतःला प्रत्येक ठिकाणी मी आणि माझं भगवंतापासून आपण स्वतःला वेगळं केल्यामुळे आपल्याला दुःखाचा अनुभव येतो. नाहीतर वास्तविक जगात दुःख नाहीये. हे सगळं कृष्णाचं आहे. माझं मन कृष्णाचं आहे, बुद्धी श्रीकृष्णाची आहे, मुलं कृष्णाची आहेत, बँकेतले पैसे श्रीकृष्णाचे आहेत, सगळं काय श्रीकृष्णाचं आहे. असं ज्यावेळेला भाव तयार होईल त्यावेळेला ही आतली लढाई संपली जाते. त्यावेळेला परमात्म्याचा आवाज आपल्याला ऐकू येतो. पण आपलं काय होतं की आपण पहिला म्हणतो की हे शरीर माझं, मन माझं, बुद्धी माझी, पैसे माझे, बायको माझी, मुलं माझी. त्या ठिकाणी मी माझा आल्यामुळं परमात्म्याचा हृदयातला आवाज आहे तो आपल्याला ऐकू येत नाही. आपल्याच हाताने मी माझं केल्यामुळं दुःखाची जाणीव होते आपल्याला. साल्बिक हा पूर्णपणे त्या भावात आलेला होता. त्यांनी पाहिलं की जगन्नाथ आहे ती रथामध्ये थांबलेलं रथ आहे आणि रथ काही केल्यानंतर तो हालत नव्हता. ज्यावेळेला साल्बिकने दूर अंतरावरून रथ पाहिला, जगन्नाथ मी आलोय, तसा तो आवाज ऐकला, तसा साल्बिक पुढे आला, तसा रथ आपोआप चालायला. कोणी वडत नव्हतं रथात. हा चमत्कार ज्यावेळेला सगळ्या लोकांच्या पुरीतला पाहिला की रथ आपोआप चालला चला, त्यावेळेला एक व्यक्ती समोर आला, त्याने हात जोडले, सुंदर सुंदर गीत गायला लागला. ही स्तुती हा सुद्धा परदेच्या यात्रेमध्ये हा सुद्धा तिथं रथ थांबवला जातो. त्या प्लेसचं नाव आहे मला वाटते दंड काहीतरी, मला विसरलंय त्याला. त्या ठिकाणी रथ थांबवला जातो. साल्बेकची सगळी स्तुती गीतं तिथं गायली जातात आणि रथ तिथून पुढे. मग भगवंत हे एक पतित पावन आहेत की पतितांचा उद्धार करण्यासाठीच भगवंताने हे रूप घेतलेलं आहे. रथावरती त्यासाठीच बसतात. काही त्यांना काही दाखवायचं नाही की बघा माझा रुबाब काय, बघा मी कोण, हे नाही. त्यांच्या हृदयातलं प्रेम आहे ज्यावेळेला ओसडून व्हायला लागतं की जीव हे मायेच्या मी आणि माझ्या याच्यात गरखडून झालेले आहेत, दुःखाचा अनुभव करतायत, हे भगवंताला सहन होत नाही. ऍक्च्युली ते दर्शन देण्यासाठी भगवान रथावरती बसतात. अशा भगवंताच्या अशा अनेक लीला आहेत, परंतु वेळ फारच कमी आहे. तर आपण ह्यातली एक लीला पहा. 5 मिनिटं सांगतो, चालेल का? थांबू. भक्त मनोरंजन म्हणजे भगवान कसं मनाला रंजन बी करतात. आपल्याला राजस्थानचे राजा जयसिंह होते, त्यांना बरेच वर्ष मूल होत नव्हतं म्हणून तो पुरीच्या यात्रेला गेले होते. आणि पुरीला ज्यावेळेला जगन्नाथाचं दर्शन घेतलं त्यावेळेला जगन्नाथाचे सुंदर डोळे ज्याला राणीने पाहिले, त्याला जाताना जगन्नाथाला प्रार्थना केली की देवा, आमच्या जीवनामध्ये आम्हाला पुत्र नाही, जर भविष्यामध्ये तुमची जर कृपा झाली तर आम्हाला पुत्र नको, पण अशी पुत्री द्या की तिचे डोळे आहेत की असे तुमच्यासारखे मोठे मोठे असतील सुंदर. आणि तिथून प्रार्थना करून गेले ते परत. परंतु प्रार्थना केल्यानंतर भविष्यामध्ये त्यांना एक सुंदर मुलगी झाली. परंतु असा स्वभाव असतो माइंडचा, ह्युमन माइंडचा स्वभाव आहे की जोपर्यंत गरज आहे तोपर्यंत देव लक्षात राहतो. तसं जेवण पुढं आलं की जवळ जेवण पूर्ण झाल्यानंतर मग ते ताट धुवायचं असतं हे लक्षात येत नाही. तसं त्याप्रमाणे मुलगी झाली, पण मुलगी झाल्यानंतर आपण नवसाने प्राप्त झाली, ही जगन्नाथाच्या कृपेने प्राप्त झाली, हे सगळं ते विसरले. विसरल्यामुळं परिणाम
काय झालं की ज्या राणी नवस केला होता ती राणी फार आजारी पडली. सगळे हाकीम दवा सगळे झाले पण ती राणीचा उपचार बरा होत नव्हता. परंतु जगन्नाथाने अशी लीला केली की जगन्नाथाचा एक पंडा कलेक्शन करण्यासाठी राजस्थानमध्ये गेला होता आणि त्या ठिकाणी तिथे तो गेला होता राज दरबारामध्ये. राज दरबारामध्ये गेल्यानंतर रस्त्याने जाणारा एक भिकारी जगन्नाथाचं गाणं गीत गोविंद मधलं गीत चाललं होतं. हे त्या पुजाऱ्याने ऐकलं. की तू हे कुठून ऐकलंस? त्याला पुजारी सांगितलं की तुमच्या राज दरबारात त्याला बोलवा, एवढं सुंदर गातो. मग राजा जयसिंहने त्याला बोलावलं आणि ते गीत गायला लावलं. आणि गीत गायला लावलं म्हणजे त्या राणीचा जो आजार आहे ना थोडासा कमी झाल्यासारखं त्याला भास व्हायला लागला. म्हणजे की हे जगन्नाथ, हे सगळं आवाज, हे सगळं मी पूर्ण भारून घेतले, मी आजारी नाही आता असं मला वाटायला लागतं. हे काय नेमकं? तर त्यावेळेला तिला सगळे याच्यानंतर मग आठवण झाली की रे की आपण जगन्नाथ जे आहेत ना त्या जगन्नाथ ते पुरीचे आहेत. त्या पुरीला आपण गेलतो एकदा आणि तिथं आपण नवस केला होता. त्यावेळेला आठवण झाली. म्हणजे की त्यावेळेला मग ते पुजाऱ्याला सांगितलं बापरे आम्ही आठवण नवस केला होता, आमची मुलगी आता लग्नाला आली तरी पण आम्ही ते नवस फेडू शकलो नाही. मग आता आम्ही एवढं सोनं एवढं चांदी आहे हे सगळं आम्ही सगळं तुमच्याजवळ देतो, एवढं जगन्नाथाला द्या. त्यांनी ते सगळं घेतलं. पण त्यांची जी मुलगी होती ना ती साक्षात अशी दिव्य मुलगी होती. ते म्हणले की तुम्ही सगळं एवढं दिलं सगळं जगन्नाथाला, पण म्हणले की मला पुजाऱ्याला थांबवलं. म्हणले की मला काही जगन्नाथाला एक विशेष द्यायचे. तिने एक चिठ्ठी लिहिली अशी. त्या चिठ्ठीमध्ये तिने लिहिलं की भगवंता सगळ्या जगाने तुम्हाला सगळं काही दिलं, पण मी तुम्हाला अशी गोष्ट देते की माझ्याजवळ धन नाही, सोनं नाही, काही नाही. हे शरीर सुद्धा तुमचंच आहे, धन सुद्धा तुमचंच आहे, सगळं तुमचंच आहे. मग तुम्हाला देण्यासारखं माझ्याकडे काय आहे? भगवंता तुम्हाला देण्यासाठी माझ्याकडे फक्त एकच गोष्ट माझी आहे, म्हणजे मी देऊ शकते, ते माझं मन मी भगवंता तुम्हाला आज देते. असं त्या चिठ्ठीत लिहिलं. आणि म्हणाले की ही चिठ्ठी उघडून बघायची नाही, ही डायरेक्ट जगन्नाथाला दाखवायची. आणि त्या पुजारीने काय केलं की ती मध्येच उघडून बघितली. मग त्याच्यावर लिहिलं होतं की सगळ्या दुनियेने तुम्हाला सोनं दिलं, धन दिलं, पण मी तुम्हाला काय देते? माझं मन देते. काय मुलगी पडतोच काहीतरी लिहिली, काय जगन्नाथाची विटंबना आहे. असं मन देणारे असे बरेच बघितलेले आहेत. फेकून दिली ती चिठ्ठी. ज्यावेळेला पुजारी सगळं सोनं हे सगळं जगन्नाथाला अर्पण केलं आणि रात्री येऊन झोपी गेला. झोपी गेल्यानंतर रात्री स्वप्न पडलं त्याच्या. स्वप्नात त्याला म्हणलं की ज्या ठिकाणी सगळं काही तू मला सोनं आणलं, सगळं आणलंस, पण मला आवडणारी या भौतिक जगातल्या लोकांकडून जे मला हवं आहे ते फक्त आजपर्यंत कुणी नाही दिलं, त्या फक्त मुलीने मला दिलेलं आहे. ती गोष्ट तुला अशी शिल्लक वाटून ती टाकून दिलीस. जिथं तू टाकलीस तिथून ते घेऊन ये, नाहीतर उद्या सकाळी तू उठणार नाहीस. स्वप्नामध्ये जागा झाला. प्रश्न पडला की आता काय करायचं? कुठल्या चाल चालतो नेमकी कुठे टाकली? आता कुठे टाकली? आता वारेने उडून गेली असेल काय? आता कसं जगन्नाथाला करायचं? पण तो केवळ ह्याने चालत गेला. राजस्थानच्या काही अंतरावर गेल्यानंतर ते लक्षात आलं की कदाचित इथे टाकलं. तो त्याने जागा सगळा शोधून बघितला. एक कागद त्या ठिकाणी एका झुडपाला असा अडकला होता. तो असा वाऱ्याने हलत होता असा, म्हणजे कदाचित तो आहे. उघडून बघितलं तर तोच कागद होता. इतक्या दिवस तो तिथं थांबला होता. चिठ्ठी घेऊन आली आणि ती चिठ्ठी ज्यावेळेला आणली त्यावेळेला जगन्नाथाच्या दर्शनाला आलं त्यावेळेला ती सेम चिठ्ठी जगन्नाथाच्या छाती होती. म्हणले की ही चिठ्ठी होती. म्हणले मूर्खा,
वास्तविक पाहता ती चिठ्ठी मी दुसरी निर्माण केलेली आहे. तू ज्या वेळेला जिथे टाकली त्यावेळेला तेव्हाच मी ती चिठ्ठी माझ्या हृदयात स्वीकारली. म्हणून भगवान म्हणतात की जो कोणी सगळं काही देतो पण मन देत नाही ना, त्याने अजून काही दिलंच नाही. जो कोणी आपलं स्वतःचं मन देतो त्यावेळेला मी त्याचं मन मी लगेच स्वीकार करतो. म्हणून भगवंताने त्या मुलीचं मन स्वीकारलं होतं. भविष्यामध्ये त्याच मुलीचा विवाह भगवंतासोबत झाला. त्याची सुंदर सुंदर अशा अनेक कहाण्या आहेत भगवान जगन्नाथाच्या. तर एवढ्या सांगायला एवढा कमीच आहे. पण आज आपलं परम भाग्य आहे या ठिकाणी जगन्नाथाचं गुणगान करण्याची. आपण सगळे म्हणून एकत्र येऊन आपण चर्चा गुणगान करतोय. निश्चित आहे की आपण जाताना जर प्रार्थना केली की आज तुम्ही वास्तविकपणे रथावरती आलात, सगळ्यांना प्रेम देण्यासाठी आलात, त्या प्रेमाचा आम्हाला बी हिस्सा करा. आम्ही सुद्धा एक आजारी व्यक्ती आहे की जो भौतिक आजाराने ग्रसलेला आहे. त्या तुमच्या कृपा सागरातील त्या प्रेम सागरातील एक शिंतोडा आमच्या देखील हृदयावर त्याचा शिंपाडा. जे काही ती कृष्ण प्रेम आहे, या कृष्ण प्रेम तुम्हाला सगळ्यांना वितरित करायचं आहे. वास्तविक पाहता त्यासाठी तुम्ही रथावर बसता. म्हणून त्या प्रेमाचा हिस्सा आम्हाला सुद्धा आम्ही सुद्धा होऊ द्या. अशी जर आपण आज जगन्नाथाला प्रार्थना केली, निश्चित आहे की जगन्नाथ एक परम कृपाळू आहे. निश्चित आपल्याला देतील ते, आपलं जीवनाचं परम कल्याण. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्रील प्रभुपाद की जय. जय भगवान जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया की जय. भक्तिधाम भक्तवृंद की जय. फार फार धन्यवाद. हरे कृष्ण.